काय तुमची ही स्किन उन्हाळ्यामध्ये खूप टॅन झाली आहे? भरपूर प्रकारचे प्रोडक्ट्स यूज करून पाहिले, पण तरी देखील तुमची स्किनला कुठलाच फरक पडत नाही आहे. तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समर स्किन केअर रुटीन सांगितलेलं आहे. स्टेप बाय स्टेप तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट यूज केले पाहिजे ह्या समर्समध्ये, उन्हाळ्यामध्ये होणारे तुमचे टॅनिंग कशी दूर केले पाहिजे, हे सर्व काही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हॅलो एव्हरीवन, मी अर्चनाच मेकओव्हरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलमध्ये मेकअप, स्किन, हेअर आणि ब्युटी रिलेटेड प्लस लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओ मी शेअर करत असते. जर तुम्हाला देखील अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या वर्षीचा उन्हाळा खूप जास्त आहे, त्यामुळे हे शरीराबरोबर आपल्याला स्किनची देखील खूप काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला स्किनच्या टाईपनुसार कधीही आपलं स्किन केअर निवडायचं आहे. तर पहिली स्टेप आहे क्लिन्झिंग. तर क्लिन्झिंगमध्ये आपल्याला जेल बेस क्लिन्झर यूज करायचं आहे. कुठल्याही कंपनीचं तुम्ही फेसवॉश घ्या, पण तुम्हाला ते जेल बेस घ्यायचं आहे आणि तुम्हाला दिवसातून 2 वेळेस तरी फेसवॉश करायचं आहे. त्यामुळे फेस पूर्ण क्लीन होतो. तर मी इथे जेल बेस क्लिन्झरचं काही ऑप्शन्स तुम्हाला देईल, ते देखील तुम्ही घेऊ शकता. तर दुसरी स्टेप आहे ती म्हणजे टोनर. तर टोनर हे उन्हाळ्यामध्ये खूप उपयुक्त ठरतं, कारण टोनरने आपली स्किन खूप रिफ्रेश फील करते आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचं टोनर वापरू शकता. तुम्ही रोज वॉटर देखील वापरू शकता टोनर म्हणून. टोनरने आपली स्किनचे जे पोर्स आहेत ते क्लोज होतात, मिनिमाइज व्हायला मदत होते. त्यामुळे टोनर हे वापरलंच पाहिजे. बरोबर, मी इथे टोनर्सचे काही ऑप्शन्स देईल, ते देखील तुम्ही टोनर्स यूज करू शकता. जर तुमच्याकडे टोनर नसेलच तर तुम्ही रोज वॉटरचा देखील टोनर म्हणून वापर करू शकता. पण टोनर जर तुम्ही लावलं तर तुम्हाला खूप फ्रेश असं फील होईल. आपले जे पोर्स असतील ते देखील मिनिमाइज व्हायला मदत होतात. तिसरी स्टेप आहे ती म्हणजे सिरम. तर सिरम लावलं खूप गरजेचं आहे. उन्हाळ्यामध्ये शक्यतो करून तुम्ही व्हिटॅमिन सीचं सिरम हे लावलं पाहिजे, जेणेकरून आपली स्किन जी टॅन होते ती व्हिटॅमिन सीमुळे टॅन होणार नाही आणि आपल्या स्किनवरील उलटं जे काही टॅन असेल ते निघून जायला मदत होईल. आणि जे काही पिंपलचे देखील स्पॉट्स असतील, डाग असतील, ते देखील व्हिटॅमिन सीच्या सिरममुळे कमी होतात. त्यामुळे व्हिटॅमिन सी हे सिरम खूप बेस्ट आहे आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्ही व्हिटॅमिन सी हे सिरम लावलंच पाहिजे. तर इथे मी काही ऑप्शन देईन तुम्हाला व्हिटॅमिन सीचे सिरमचे. त्याच्यामध्ये तुम्ही कुठलंही व्हिटॅमिन सीचं सिरम बाय करू शकता आणि यूज करू शकता. 4th स्टेप आहे ती म्हणजे मॉइश्चरायझर. तर मॉइश्चरायझर देखील आपल्याला इथे जास्त क्रीमी मॉइश्चरायझर घ्यायचं नाही आहे, तर जेल बेस मॉइश्चरायझर घ्यायचं आहे. उन्हाळ्यामध्ये बेस्ट टिप आहे, सगळे जे तुम्ही प्रोडक्ट यूज करताल, तुम्ही कुठलेही प्रोडक्ट स्किन केअर म्हणून यूज करणार असाल ते तुम्ही जेल बेस घ्यायचे आहे. कारण की उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही क्रीम बेस प्रोडक्ट जर लावले तर तुमची स्किन खूप क्रीमी होईल आणि ऑइली होईल. कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप घाम येतो, त्याच्यामुळे जर क्रीमी प्रोडक्ट जर लावले तर अजून घाम येईल आणि त्याच्यामुळे आपली स्किन खूप चिपचिपी दिसेल. त्याच्यामुळे क्रीमी प्रोडक्ट तुम्ही अवॉइड करायचे आहेत उन्हाळ्यामध्ये. फक्त जेल बेस प्रोडक्टच आपल्याला वापरायचे आहे. त्याच्यामुळे मॉइश्चरायझरसुद्धा जेल बेसच घ्यायचं आहे. मी इथे काही मॉइश्चरायझरचे ऑप्शन्स तुम्हाला सजेस्ट करेल, त्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं मॉइश्चरायझर तुम्ही लावू शकता. 5वी स्टेप ही खूप महत्त्वाची स्टेप आहे, ती म्हणजे सनस्क्रीन. उन्हाळा असू द्या किंवा कुठलाही ऋतू असू द्या, तुम्हाला सनस्क्रीन हे खूप कंपल्सरी आहे लावणं. पण जर उन्हाळा आत्ता का इतका उन्हाळा आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सनस्क्रीन लावणं खूप कंपल्सरी आहे. तुम्ही लावलंच पाहिजे सनस्क्रीन. आणि कुठलं सनस्क्रीन लावायचं हे देखील मी तुम्हाला सांगते. ज्या सनस्क्रीनमध्ये SPF 50 आणि PA++++ असेल, 4 टाइम प्लस असतील, अशाच प्रकारचं सनस्क्रीन तुम्हाला लावायचं आहे. इथे मी काही तुम्हाला ऑप्शन देईन सनस्क्रीनचे, ते तुम्ही लावू शकता. आजकाल सनस्क्रीन देखील जेल बेस मिळत आहेत, त्याच्यामुळे तुम्ही ते देखील सनस्क्रीन यूज करू शकता. खूप सनस्क्रीन यूज करण्याचे फायदे आहेत, खूप आहेत. सनस्क्रीनबद्दल व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही ते जाऊन पाहू शकता. त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते.
तर ह्या होत्या समर स्किन केअरच्या 5 स्टेप, जे की डेमध्ये तुम्हाला करायचं आहे, पण नाईटमध्ये देखील तुम्हाला स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे. मी आधीच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलं होतं की डे स्किन केअरप्रमाणेच नाईट स्किन केअर करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे नाईट स्किन केअरमध्ये देखील तुम्हाला फेस वॉश करायचा आहे आणि त्यानंतर मॉइश्चरायझर जे तुम्ही लावत आहात ते तुमच्या स्किनला जे सूट होतं आहे, जेल बेस्ड मॉइश्चरायझर तुम्ही लावू शकता. इथे मी पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर तुम्हाला सजेस्ट करेल, ते देखील खूप छान आहे, जेल बेस आहे. त्याच्यामध्ये खूप व्हरायटी येतात, पण पॉन्ड्सचं जेल मॉइश्चरायझर ज्याच्यामध्ये हायलुरॉनिक ॲसिड असतं हे खूप छान आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये डेमध्ये स्किन केअर आणि नाईटमध्ये स्किन केअर कसं करायचं हे सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला वीकली देखील स्क्रब करून शीट मास्क लावायचं आहे आणि मंथली तुम्हाला स्किन केअरमध्ये फेशियल किंवा क्लीनअप हे करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमची स्किन ही टॅन फ्री राहील, मॉइश्चराईज राहील आणि तुम्ही युथफुल आणि ग्लोई दिसताल. स्किन केअर व्यतिरिक्त आपल्याला आपल्या शरीराची देखील काळजी घ्यायची आहे. जसं की आपण स्किन केअर करतो तसं बॉडी केअर करणं देखील खूप गरजेचं आहे. त्यासाठी बॉडी लोशन लावणं खूप गरजेचं आहे समर्समध्ये देखील. तर आपण फक्त थंडीमध्येच बॉडी लोशन लावतो कारण आपली स्किन खूप ड्राय पडते थंडीमध्ये, पण आपल्याला समर्समध्ये देखील बॉडी लोशन लावणं खूप गरजेचं आहे. समर्सचे जे बॉडी लोशन आहेत ते देखील मिळतात मार्केटमध्ये समरसाठी स्पेशल जे असतात ते. त्याच्यामध्ये देखील SPF असतं, ज्याच्यामध्ये SPF असतं ते तुम्ही बॉडी लोशन घेऊन तुम्ही यूज करू शकता. त्याच्या उन्हामध्ये आपल्याला बॉडी लोशनमुळे देखील बॉडीवर देखील आपलं प्रोटेक्शन होतं, त्यामुळे आपण बॉडी लोशन लावणं देखील गरजेचं आहे. तर हे झालं आपलं स्किन केअर आणि बॉडी केअर. पण आपल्याला उन्हामध्ये आपल्या शरीराची आतून देखील काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपली स्किन हायड्रेट राहणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर पाणी भरपूर पिलं पाहिजे, फ्रूट्स खाल्ले पाहिजेत, नियमित आहार हा घेतला पाहिजे, त्या जेणेकरून आपली बॉडी ही आतून आणि बाहेरून दोन्हीकडून देखील फिट राहील. तर उन्हाळ्यामध्ये जे फ्रूट्स अवेलेबल आहेत ते आपण खाणं खूप गरजेचं आहे. भरपूर प्रमाणात पाणी पिणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे नियमित आहार आपला खूप चांगल्या प्रकारे असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपली बॉडी आतून देखील चांगली राहील आणि जे आपण स्किन केअर करतोय त्याने आपली बाहेरून देखील बॉडी चांगली राहील, स्किन देखील चांगली राहील. तर हा होता माझा आजचा समर स्पेशल व्हिडिओ. तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.